लेडीजमध्ये पण ना टाइप्स असतात. प्रत्येकाची विचारसरणी वेगवेगळी असते. कोणी जॉब पर्सन असतं, कोणी बिझनेस माइंडेड असतं, कोणाला होम मेकर बनायला आवडतं, कोणी प्रोफेशनल्स असून त्यांना पार्ट टाइम इन्कम सुद्धा जनरेट करायची वाटत असते. हे असं असतं की करायचं तर खूप काही आहे, पण कुठून स्टार्ट करू कळत नाहीये. काही लोकांना असं असतं मला बिझनेस करायचा आहे, पण इन्व्हेस्टमेंट कुठून करू? स्पेशली मी आज हा व्हिडिओ त्यासाठीच बनवत आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. हॅलो माय डिअर लेडी फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू मराठी डिजिटल लेडीज चॅनल. तर बघा, तुम्हाला थंबनेलवरून समजलं असेल, लाडकी बहीण योजनेतून बिझनेस चालू केला. माझ्याकडे हे नाहीये, ते नाहीये, मग मी बिझनेस कसा करू, जॉब कसं करू, हे करत बसणारी ही गोष्ट किती छान आहे. आपल्याकडे जे आहे त्याचेच इम्प्लिमेंट करून एखादा बिझनेस ग्रो होत असेल. स्टुडंट आहे, मुलगी आहे एक, तिने लाडकी बहीण योजना याच्या पैशातून इन्व्हेस्टमेंट करून बिझनेस ग्रो केला आहे. तिने काय केलं, गणपतीच्या सीझनमध्ये घुंगरू कडी म्हणून एक रिंग टाईप असतं, ते हातामध्ये घालून गणपतीची वगैरे आरती म्हणत असताना आपण असा टाळ्या वाजवत ते त्याचा आवाज येतो, त्यामुळे ते थोडंसं अट्रॅक्टिव्ह वाटतं. तर ते तिने परचेस केलं होतं स्वतःसाठी आणि ते लोक विचारायला लागले की हे कुठून आणलं, छान आहे. तर त्याच गोष्टीचा तिने फायदा करून घेतला. तिने ते घुंगरू कडी स्वतः बनवायला चालू केलं आणि त्यासाठी जे रॉ मटेरियल लागतं ते रॉ मटेरियलसाठी पैसे तिने ते लाडक्या बहिणीचे होते ते पैसे वापरले आणि ते घुंगरू कडी बनवून त्या गोष्टीची मार्केटिंग केली. ट्रॅडिशनल ऑनलाईन काय असेल ते मार्केटिंग करून तिचा बिझनेस ग्रो झाला. त्यातून तिने त्यामधून 10 दिवसामध्ये 10,000 काहीतरी कमवले. आपल्याकडे जे काही थोडंफार पैसे असतील किंवा स्किल्स असतील तर त्याचे इम्प्लिमेंट करून आपला बिझनेस एखादा कसा ग्रो करता येईल हे शिकायला मिळतं आपल्याला त्यातून. तर त्यासाठी हा व्हिडिओ बनवला. एक आयडिया झाली ती एक त्या पैशातून बिझनेस करण्याची. त्या टाईपचे अजून 2-3 आयडियाज मी बघायला सांगणार आहे. फर्स्ट इज केक शॉप. म्हणजे तुम्ही किंवा होम बेकर बनवू शकता किंवा घरूनच केक बनवून सेल करू शकता तुम्ही. ते रॉ मटेरियल लागतं केकसाठी, स्टार्टिंगसाठी बिगिनर म्हणजे सिंपल एक बेसिक लेवलचे केक्स असतात. त्यासाठी जे बनवण्यासाठी रॉ मटेरियल लागतं त्यासाठी तुम्ही या पैशातून इन्व्हेस्टमेंट केली तरी चालेल. तुमचं केक्सचं सेल वाढेल. तसं तुम्ही जास्त इन्व्हेस्टमेंट करून जे ते बेसिक लेवलचे केक्स होते त्यांना तुम्ही ॲडव्हान्स लेवलचे बनवून किंवा एखादा मोठा क्लास जॉईन करून तुम्ही तुमचा बिझनेस ग्रो करू शकता. आणि बेसिक लेवलला म्हणजे स्टार्टिंग लेवलला केक शिकायचं कुठून, तर युट्यूबला खूप सारे व्हिडिओज पडलेले असतात, प्रत्येक गोष्टीचे असतात. तर तुम्हाला जर इच्छाशक्ती असेल तर तुम्ही फक्त व्हिडिओज बघून सुद्धा तुम्ही शिकून तुमचा बिझनेस ग्रो करू शकता. सेकंड आयडिया इज टेलरिंग. म्हणजे तुम्ही जर सर्चिंग केलं Amazon, फ्लिपकार्टवरती जी मशीन असते ना, मी तुम्हाला इमेज दाखवते त्या मशीनची, त्याची प्राइस काही खूप जास्त असं नसते. तर ती मशीन जरी तुम्ही परचेस केली आणि तुमचा टेलरिंगचा बिझनेस चालू केला घरातूनच, स्टार्टिंग करण्यासाठी एवढंसं पुरं आहे. आणि हळूहळू मग जास्त तुमचा सेल वाढला किंवा तुम्हाला कस्टमर्स मिळायला लागले की तुम्ही तुमचा बिझनेस त्यात जास्त इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही तुमचा बिझनेस ग्रो करू शकता. देन थर्ड इज आर्टिफिशियल ज्वेलरी मेकिंग. तर आजकाल सोन्याच्या दागिन्यांपेक्षा लोक आर्टिफिशियल ज्वेलरी वापरायला लागले आहेत. म्हणजे ज्वेलरी कोणाला नाही आवडत, तर ते ज्वेलरी मेकिंगचा बिझनेस करू शकता तुम्ही. युट्यूबवर खूप सारे व्हिडिओज आहेत आर्टिफिशियल ज्वेलरी कसं बनवायचं ते. त्यासाठी रॉ मटेरियल लागतं, ते तुम्ही लाडक्या बहीण योजनेच्या पैशातून स्टार्टिंगला परचेस केलं तरी चालेल. आणि निदान एक स्टेप तुम्ही घ्या. म्हणजे एक स्टेप घेण्यासाठी काहीतरी तुम्हाला सरकारने हेल्प केली आहे, त्याचा तुम्ही चांगला फायदा करून घ्यावा. मला ज्वेलरी मेकिंगचा प्रॉपर कोर्सच करायचा असेल आर्टिफिशियल ज्वेलरी मेकिंगचा, तर माझ्या सर्चिंगमध्ये एक व्यक्ती आहे, तर मी त्यावरून एक व्हिडिओ बनवेन तुम्हाला जर हवा असेल तर. अगदी अफोर्डेबल प्राइसेस आहेत त्यांच्या क्लासेसचे. देन फोर्थ इज फ्रीलान्सिंग करायचं आहे किंवा ऑनलाईन इन्कम जनरेट करायचं आहे, तर त्यासाठी स्किल्स लागतात. स्किल्स शिकण्यासाठी कोर्स करावा लागतो किंवा जे तुमच्याकडे स्किल आहे त्याला इम्प्लिमेंट करण्यासाठी किंवा त्याचं नॉलेज अपग्रेड करण्यासाठी इन्व्हेस्ट करून एखादा कोर्स करावा लागतो. तर त्यासाठी तुम्ही हे लाडक्या बहिणीचे पैसे त्या कोर्समध्ये वापरू शकता आणि तुमचं जे स्किल आहे त्याला इम्प्रूव्ह करून तुम्ही ऑनलाईन बिझनेस म्हणजे फ्रीलान्सिंग, ॲफिलिएट मार्केटिंग, पब्लिक स्पीकिंग, मेंटोर, कोच, क्लासेस, ऑनलाईन क्लास अशा टाईपचे तुम्ही इन्कम सोर्स चालू करू शकता. देन फिफ्थ इज त्या मुलीने ज्या टाईपचे त्यांनी घुंगरू कडी या प्रॉडक्टचा बिझनेस चालू केला, त्याच पद्धतीने तुम्हाला तो कोणत्या प्रॉडक्टमध्ये इंटरेस्ट आहे, म्हणजे काय बनवता येतं तुम्हाला, क्राफ्टिंग आवडतं किंवा प्लॅन्टर असतात त्याच्यावरती डिझायनिंग बनवून ते प्लॅन्टर सुद्धा तुम्ही सेल करू शकता घरातूनच. एखादं होम डेकोर आयटम्स असतात किंवा नेम प्लेट्स असतात, या टाईपच्या कोणत्या आयटममध्ये तुमचा इंटरेस्ट असेल तर त्याच्या रॉ मटेरियलसाठी हे पैसे तुम्ही इन्व्हेस्ट करून तिथून बिझनेस तुम्ही स्टार्ट करू शकता. तर करण्यासाठी तर भरपूर काही आहे, फक्त इच्छाशक्ती ठेवा, इम्प्लिमेंट करा आणि फर्स्ट स्टेप घ्या. चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तर आय होप तुम्हाला या बिझनेस आयडियाजमधून
शिकायला मिळालं असेल किंवा तुमच्या पण लाईफमध्ये काहीतरी इम्प्लिमेंट कराल तुम्ही या आयडियामधून, तर व्हिडिओ जर हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट करा. अँड चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा आणि बेल आयकॉन प्लीज प्रेस करा. ऑनलाईन इन्कम जनरेशनचे व्हिडिओज सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. थँक्यू.